आपल्याला फॅन्स म्हणून दोन अवयव आहेत. एक आहे डोकं नाचवायला चांगलं खेळल्यावर, दुसरे पाय लाथा घालायला. फक्त पैसे कमवता यावे, पैसे छापता यावे सट्ट्याच्या माध्यमातून, म्हणून वर्षानुवर्ष हे IPL भरवलं जातं. खूप लोकांचा चर्चेचा विषय असतो की क्रिकेटर एका जाहिरातीचे किती पैसे घेतात. माझ्याकडे आत्ता फोन नाहीये, मी फोनमध्ये एक कॅटेगरी लिहून ठेवली आहे. तू हसू नको तर मी तुला सांगतो. IPLची इकॉनॉमी जी आहे ते मॉडेल कसं चालतं आणि त्याचे जे ओनर आहेत टीम्सचे, त्यांना त्यातनं पैसा कसा जनरेट होतो. सगळा शो स्क्रिप्टेड असतो. मागच्या वर्षी त्या रिंकू सिंगने 5 6 मारून मॅच जिंकवून दिली शेवटच्या ओव्हरला. मग अशा वेळी कुठेतरी शंका कन्फर्म होते की अरे हे फिक्स असावं. मंडळी नमस्कार, वैचारिक किडामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्या स्टुडिओवर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत माय पर्सनल फेवरेट वन अँड ओनली सुनंदन लेले काका. काका, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतात अनेक धर्म आहे, पण सगळ्यात मोठा धर्म आहे क्रिकेट. का बरं धर्मासारखं सेलिब्रेट करतो भारतीय आपण क्रिकेटला? मी तुला उलटा प्रश्न विचारतो. घरामध्ये बाळ होतं, लहान बाळ हळूहळू मोठं होतं, रांगायला लागतं, चालायला लागतं. त्याचा पहिला वाढदिवस येतो. तर पहिल्या वाढदिवसाला कुठलं खेळाचं साहित्य आपण त्या लहान मुलाच्या हाती देतो? यातच सगळं बास्केटबॉल देतोस तू? हॉकी? काय? स्केटिंग बोर्ड? नो वे. काय देतोस? क्रिकेटची बॅट. लिहून ठेवलंय कुठे की हेच द्यायचं, नाही तर तुला डावा ठोकला जाईल. तेव्हापासून जी सर्व नाळ जोडली जाते ना, ती लहान मुलाची नाळ इतक्या लहानपणी जर का क्रिकेटशी जोडली गेली असली तर मोठेपणी ह्या गोष्टी आपोआप येतात. आणि मी तर म्हणेन की आपल्या घरात एक आजी असते की जिला क्रिकेटमध्ये विशेष इंटरेस्ट नसतो. TV लावलेला असतो, मॅच चालू असते, आजी या खोलीतनं त्या खोलीत जाताना विचारते, अरे सचिन खेळतोय का रे अजून? काही घेणं नसतं, स्कोअर, मॅच, जिंकणं हारणं काही घेणं. पण या गोष्टी जर का लहानपणापासून एवढ्या आपल्या मनात भिनल्या तर नंतर त्या मनात रुजायला, त्याचा धर्म व्हायला वेळ नाही लागत. नाहीतर एक मी तुला अजून चॅलेंज देतो. क्रिकेट म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं काय मस्त, किती सोपं, एक बॉल एक बॅट धमाल. अजिबात नाहीये. फुटबॉलमध्ये, हॉकीमध्ये खरं तर एक महत्वाचा नियम आहे आणि तो दॅट इज ऑफसाईड. क्रिकेटमध्ये 1 सेकंद असा विचार कर, होनालुलूहून तुझ्याकडे पाहुणे आलेत आणि IPLच्या मॅचला तू त्यांना घेऊन गेलायस आणि तुला त्यांना क्रिकेट समजवायचंय. नाही सर्वेस तुला घाम फुटला, वेळ लागेल. इतकेच प्लेयर्स का आत का एवढे उभे, दोन्हीकडनं का बॉलिंग टाकतायत, 6 बॉल का असतात, एक आउट झाल्यानंतर दुसरा का येतो, 11 जण काय, तुला कळणार नाही. LBWचे 25 आहेत गोष्टी. क्रिकेट दिसतं तेवढं अजिबात सोपं नाही आहे. फक्त लहानपणापासून ही जी 1 वर्षाचा असल्यापासून प्लॅस्टिकच्या बॅटनी नाळ जोडली जाते, आपोआप मग तो धर्म होतो. तुमच्या फोनवर वैचारिक किडावर कुठले क्रिकेटर बोलायला येतील मला सांगा, तरच मी तुम्हाला सोडणार. पहिल्यांदा मला तर इंटरव्ह्यू मिळू दे. हल्ली मलाच इंटरव्ह्यू मिळणं मुश्किल झालेलं आहे. पण किंवा कोणाला बोलवलं पाहिजे हे तरी सांग. नाही, बोलायला खट रोहित शर्मा आहे, सहवाग आहे, हे मजेदार बोलतात. ते जेव्हा मूडमध्ये असतात त्यावेळेला मजेदार बोलतात, त्यामुळे त्यांना मजा येते इंटरव्ह्यू करायला. प्रत्येक बसमधून जेव्हा उतरतात क्रिकेटर्स तेव्हा प्रत्येकाच्या कानाला हेडफोन असतात. हे म्युझिक लवर वगैरे पण खूप आहेत का सगळे क्रिकेटर लोक आपल्या टीम मध्ये विशेषतः? निम्मे लोक म्युझिक लवर आहेत, निम्मे लोक बाकीच्यांनी आपल्याला हाक मारू नये म्हणून लावतात. कारण लोक लटकलेले असतात, हाक मारत असतात, बोंब करत असतात. त्याच्यापेक्षा कानाला लावा सर, गॉगलही घालतात. ते ओकली गॉगल ग्राउंडवर घालणं ठीक आहे, इथे का घालतात तर ते असे जातात. मला कळत असतं हा इकडे बसलाय, हा इकडे बसलाय, पण त्यांना मी दिसत नाही कुठं बघतो, त्यामुळे असेच्या असे निघून जातात. त्यांना माहिती असतं सूरज इकडे बसलाय, सर्वेश असेच्या असे निघून जातात. त्यामुळे याच्यात 50% म्युझिक आहे, 50% साऊंड ऑफ म्युझिक आहे. तुमच्यातला म्युझिक लवर बाहेर काढायचा आहे मला आता. हा बापरे. नावा घेतो काही क्रिकेटर्सची, त्यांना एक गाणं डेडिकेट करायचं आणि चालीत जर एक म्हटली तर मग सोने पे सुहागा. फारच चॅलेंज आहे मोठा. ओके, पहिलं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्यांनी इतकं सुखदुःख बघितलंय ना आयुष्यामध्ये. आपल्याला 100 शतकं दिसतात, पण वडिलांचं वर्ल्ड कपला जाणं, त्यांनी 100 शतकं केली, पण एवढ्या वेळेला त्याला अपयशही आलंय. त्यामुळे तो नेहमी म्हणतो की क्रिकेट मला अजूनही कळलं नाही, मी स्टुडंट राहिलो. त्यामुळे मला आनंद मधलं गाणं त्याच्यासाठी डेडिकेट आहे. जिंदगी कैसी है पहेली हाय, कही तो हसाए
कभी ये रुलाए, कारण तसंच झालंय. खरंय. खूप वेळेला हसायला दिलं आणि खूप वेळा रडायलाही लावलंय. दुसरं नाव महेंद्रसिंग धोनी. त्याला ना, हा, तो असा माणूस आहे मित्रा, तो 12 वाजता घड्याळाचा काटा जसा असतो तसं तो आयुष्य जगतो. त्यामुळे त्याच्याकरता गाणं जे खरंच त्याचं थीम सॉन्ग आहे, आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है, आणि असा तो जगतो. हो, आणि त्यांनी सांगितलं पण एका इंटरव्ह्यूत की प्रेझेंट मध्ये मी सगळ्यात जास्त खरंच जगतो. ओके. तिसरं नाव हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या, आत्ताची परिस्थिती सांगायचं तर गोलीबार भेजे में भेजा शोर करता है. क्या. चौथं नाव वीरेंद्र सेहवाग. तो असा हरफनमौला खेळाडू आहे ना की तो सगळंच उडवून लावतो. बॅटिंग करतानाही उडवून लावतो, बोलतानाही उडवून लावतो, प्रत्यक्षात आयुष्यही उडवून लावतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, क्या बात है, फिक्र को धुए में उड़ा. क्या बात आहे. आणि 5वं नाव, ज्याला आधी आपण खूप हेट केलंय पण आजकाल इंडियन्स त्याला प्रेम करतात, शोएब अख्तर. अरे तो मजेदार खेळाडू आहे. तो एवढा काय म्हणतात त्याला, धडधाकट आणि रावण दिसतो. मनातनं तो एकदम काय म्हणतात त्याला बच्चा आहे. आणि त्याचं आणि सेहवागचं तर विचित्र नातं आहे. विळ्या भोपळ्याचं सासू सुनेचं नातं आहे. तर सेहवाग त्याला कित्येक वेळेला चिडवून गाणं म्हणायचा, लकडी की काठी काठी. यांनी राग येतो का त्याला? नाही, हसता तो नाही आता. ओके. कारण काय, खेळाच्या वेळेला तो त्याला छळायचाच. आणि आता तर काय मित्र आहेत दोघं, त्यामुळे ज्या वेळेला शो बी करतो त्यावेळेला खूप छळणं होतं. आणि IPL मुळे तर हे प्रकरण तर क्रिकेट. ही कुठली स्पर्धा? IPL ही कुठली स्पर्धा? इंडियन प्रीमियर लीग. ओ नाही, IPL इतकं सेलिब्रेट करतात लोक. आणि म्हणजे आधी फक्त भारत कुठल्या बाहेरच्या देशात जात असेल किंवा आपल्याकडे कुठली टीम येत असेल तेव्हाच बघायला मिळायचं आपल्याला. पण IPL मुळे तर एकदमच या धर्माचा एकदमच उद्रेक झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि ती चांगली पण गोष्ट आहे. पण या IPL मुळे भारतीय क्रिकेटला सुधारायला मदत झाली की थोडंसं बिघडलं? तुमचं काय मत आहे याच्यात? सुधारायला मदत खूप झाली. बिघडण्याचं एक कारण आहे, सुधारायला बाकी बरेच मुद्दे. सुधारण्याचे पहिल्यांदा कारण सांगतो. सुधारण्यासाठी पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक सबलीकरण आलं. आणि हे आर्थिक सबलीकरण आत्ता खेळाडूंना मिळणाऱ्या प्रचंड मानधनाच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. याच्यातल्या पैशाची गंमत अशी आहे की तुम्हाला आज मिळालेला BCCIचा पैसा 8 वर्षात तुम्हाला क्रिकेटमध्येच खर्च करायला लागतो. कारण BCCI, आईची शपथ, माझ्यावर विश्वास ठेव, नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. काय सांगता? त्यामुळे त्यांना तो पैसा 8 वर्षात तिथंच खर्च करायला लागतो. तो करणार कुठे? सुरुवातीला BCCIने काय केलं की ग्राउंड डेव्हलप करायला सुरुवात केली. सगळ्यांना 50-50, 60-60, 100-100 कोटी रुपये अनुदान दिलं. गावोगावी आज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम्स आहेत. बरोबर. पैशाचा ओघ थांबलाय का? अजिबात नाही. आता पैसे खर्च कुठे करणार? मी उद्या समजा तुला असं केलं की बाबा तुला मी 2 कोटी रुपये देतो, पण उडवायचे ते तुला एका महिन्यात, पण एक बिल 100 रुपयापेक्षा नाही पाहिजे, तर तू खलास होशील. खरंय. क्रिकेटचा पैशाचा ओघ इतका असल्यामुळे त्यांनी काय केलं की माजी खेळाडू होते, रणजी ट्रॉफी खेळाडू होते, यांना मानधन वाढवलं. माजी खेळाडूंना पेन्शन चालू केलं. त्याच्यामध्ये जेंट्स आल्या, त्याच्यामध्ये लेडीज आले. माजी खेळाडूंना वन टाइम एकदा पैसे दिले. हे आर्थिक सबलीकरण हे IPL मुळे झालंय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. आज भारतामध्ये 25-27 ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहेत. इतक्या छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा अप्रतिम स्टेडियम आहेत. ते झालं 2. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय संघाकडनं न खेळणाऱ्या खेळाडूंना इंटरनॅशनल खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळता आलं. त्यांना त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करता आली. कोण कसा वागतो, कसा चालतो, प्रॅक्टिसची पद्धत काय, वर्क एथिक्स काय, हे शिकता आलं. आणि ह्याच्यातनं झालं काय की उद्या एखाद्या प्लेअरला शेन वॉन विरुद्ध खेळायचंय, तर तो इंटरनॅशनल लेवलला गेल्यानंतर तो शेन वॉन असं असायचं. आता तो म्हणतो वी हॅव प्लेड टुगेदर ॲट राजस्थान रॉयल्स. त्यामुळे तो जो होता तो निघून गेला. वर्क एथिक शिकता आले आणि त्यामुळे इंडियन क्रिकेट हे नक्कीच एक नॉच अप झालं. हे सगळे फायदे झाले. तोटा एकच आहे की याच्यामुळे जी एक उत्सुकता होती, जे मिस्ट्री होती, ती मिस्ट्री गुल झाली आहे. कारण तू काय करतो मला माहितीये, मी काय करतो तुला
फिक्सिंग चालतं IPL मध्ये? मला हेच कळत नाही की समजा एक सेकंद लक्षात घे, मी बुकी आहे आणि मी ऑफर घेऊन आलो, ही आपली सगळी टीम आहे, मी सगळ्यांना ऑफर केली, मी याला ऑफर केली की चल मी तुला 1 कोटी देतो, मी याला ऑफर केली 1 कोटी देतो. 6 जणांना मी ऑफर केली, एक तरी म्हणेल कानाखाली मारीन का सगळेच 1 कोटी घ्यायला तयार असतील? बरं, समजा तू म्हणलास कानाखाली मारीन, तर तू एकटा बॅटिंग किंवा बॉलिंग करून मॅच जिंकून देऊ शकतो की नाही? म्हणून मॅच फिक्स होऊ शकत नाही, होऊ शकत नाही क्रिकेटची मॅच, कारण तुम्ही 10 जणांना भ्रष्ट कसं करणार? पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे, मी असं अजिबात म्हणत नाही की इंडिव्हिज्युअल माणसाला भुरळ पडणार नाही, त्याला जुनी जाणती लोक शनीचा फेरा म्हणतात. तुम्हाला कळत असतं आपण चूक करतोय आणि तरी आपण ती करतो, शनीचा फेरा. तसं कोणाच्या मनात काय येईल, कोण काय नो बॉल टाकेल ठरवून, की उद्या तुला सांगतो, माझे म्हणणं नाहीये, क्रिकेट मॅच फिक्स करायचा हान्सी क्रोनीने प्रयत्न केला होता. हर्षल गिब्सच्या हे पुस्तकात आहे. नागपूरची मॅच खेळायची होती की मॅच हारतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हर्षल गिब्स 20 रन्स करणार नाही, असं बेटिंग झालेलं, बुकीला पैसे करून फिक्स झालेलं. हर्षल गिब्स बॅटिंगला गेला, ओपनिंग बॅट्समन, प्रत्येक बॉलला आउट व्हायचा प्रयत्न करत होता. क्रिकेट म्हटलं ना बेटा ना, आज नाही. तो इकडं फिरवतोय, तिकडं लागून बाउंड्री, इकडं करतोय, तिकडं लागून सिक्सर. त्याच्या 12 बॉलमध्येच 25 झाले, त्याला घाम फुटला. त्या मॅचमध्ये ते जिंकले आणि चेहरा पाडून, म्हणजे घरचा माणूस गेल्यासारखे पाडून उभे होते नागपूरच्या मॅचला. ही गोष्ट होते क्रिकेटमध्ये. तुम्ही अख्खी टीम भ्रष्ट करणं हे होत नाही. काय काय प्रयत्न झालेत, नाही असं नाही, मी काय असं नाही म्हणणार की अगदी सगळे पवित्र आहेत, पण ॲट द सेम टाइम मॅच फिक्स होऊ शकत नाही. याच्यामध्ये गंमत सांगतो, लोक कसं म्हणतात, सर्वेश कालची मॅच ना मला माहिती आहे फिक्स होती. मी त्याला म्हणतो पुढच्या मॅचचं सांग ना. खरंय, उद्या मॅच आहे, रविवारची फायनल आहे, मलाही कष्ट करायचे नाहीत, मलाही बसल्या की पैसे कमवायचे. रविवारच्या मॅचमध्ये KKRच्या टीममध्ये कोण खेळणार, पहिली बॅटिंग येणार का बॉलिंग येणार, कोण किती रन्स करणार मलाही सांग, मी लावतो बेटिंगवरती पैसे. मला तो म्हणतो त्यावेळेला काही बोलत नाहीत, मॅच झाल्यावर सगळे बोलतात. त्यामुळे ऑनेस्टली मी असं नाही म्हणणार की अगदी सगळे प्रांजळ आणि सगळे याच्यात बुलावणे. एक लक्षात घे, कबुतराला दाणे टाकल्यासारखे हे चुकीचे लोक दाणे टाकत असतात. उदाहरण देतो, 2006 साली पेशावरला होतो आम्ही, पाकिस्तानची टूर होती. तेव्हा एक फॅन इरफानच्या मागे लागला होता की मैं आपका मुरीद हूँ, मैं आपका फॅन हूँ, वा वा चांगलं, फोटो काढला वगैरे, अमुक तमुक. आम्ही पेशावरच्या त्यांच्या हॉटेलमध्ये थोड्या वेळ भेटलो, कॉफी वगैरे प्यायली असेल. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी गिफ्ट आणून सोडलं इरफान करता. गिफ्ट होतं एक 15-20 लाखाचं रोलेक्स वॉच. इरफाननी ती गोष्ट रिपोर्ट केली राजसिंग डुंगरपूरला की अरे मी या माणसाला काल परवा भेटलो, आज मला यांनी हे दिलं, मला बरोबर वाटत नाही. याच्यात गंमत काय, समजा तू प्लेयर आहेस, मी तुला 2-3 दिवसाच्या ओळखीने रोलेक्स वॉच दिलं, तर 2 रस्ते जातात. एक रस्ता की या माणसाने ओळख नसताना एवढी गिफ्ट का दिली. दुसरा रस्ता असा आहे की आई शपथ मला कधीतरी आयुष्यात रोलेक्स घ्यायचंच होतं. तू जर का रोलेक्स घेतलंस तर त्यांच्याकरता 20 लाख रुपये हा खर्च किरकोळ आहे. ते तुझ्याकडनं 5 कोटी वसूल करतील, तुझ्याकडनं इन्फॉर्मेशन काढून. त्यामुळे दाणे टाकणं ही गोष्ट मी तेवढ्या करता सांगितली. गर्दीत धक्का लागतो, मागे वळून पाहायचं नसतं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते मान्य, पण IPL मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत खूप मॅचेस जातात, फार शेवटच्या बॉलपर्यंतही गेलेल्या पाहिल्यात आपण. मागच्या वर्षी त्या रिंकू सिंगनी 5 6 मारून मॅच जिंकवून दिली शेवटच्या ओव्हरला. मग अशा वेळी कुठेतरी शंका कन्फर्म होते की अरे हे फिक्स असावं का. कारण असतं सामान्य माणसाच्या मनात ही शंका येते, कारण तो ही हिरोइक्स करू शकत नाही. तो बच्चनला 25 गुंडांना मारताना बघू शकतो, तो रिंकू सिंगला 5 षटकार मारताना बघू शकतो, त्याच्यात ती हिंमत नसते. आणि 20 ओव्हरचीच मॅच आहे रे, शेवटच्या ओव्हरपर्यंत नाही. आता याच्यात गंमत बघ, मुंबई इंडियन्स जिंकले, खेळले अंबानींना पैसे देऊन सगळ्या मॅचेस जिंकवल्या असतील. मग गेले 4 वर्ष काय झालंय, का अंबानींना नकोय त्यांची टीम जिंकलेली, का अंबानी आर व्हेरी हॅपी की 10व्या नंबरवर आपली टीम आली आहे. असं नसतं. याच्यामध्ये जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे शंकेच्या नजरेने बघायला लागलात ना, तर खेळाचा आनंद किरकिरा होतो. नाही, पण या फिक्सिंगच्या संदर्भात एक कायम शब्द ऐकला जातो, तो म्हणजे स्पॉट फिक्सिंग. तर नक्की स्पॉट फिक्सिंग हे प्रकरण काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे? त्याच्यात फसवणूक हे केलं जातं की सर्वेश तू बॉलर आहेस,
तुला मी मॅच हरण्या जिंकण्याच्यासाठी त्रास देतच नाहीये. तू बॉलिंगला आलास की 2.3 ओव्हरचा जो चेंडू असेल तो नो बॉल टाक. त्याचे मी तुला 50 लाख किंवा 1 कोटी रुपये देतो. ह्याच्यामध्ये होतं कसं, तू आत्ता समजा 2 बेडरूममध्ये राहतोयस, तुला 3 बेडरूमचा फ्लॅट प्रभात रोडला घ्यायचा आहे, तर तुला असं वाटतंय चायला मी गद्दारी तर करत नाही, एक तर नो बॉल टाकायचा आहे आणि मी 2 रूमच्या ह्याच्यातनं 3 बेडरूम प्रभात रोडला. ही भुलावण पडू शकते. ही कुठल्याही माणसाला शनीचा फेरा येऊ शकतो. तुम्हाला जागरूक राहायला लागतं. तू जर का मला एक प्रश्न विचार की सुनंदन तू सिगरेट पितोस का, विचार ना. सुनंदन काका तुम्ही सिगरेट पिता का? अजून तरी नाही. हो. मी हे का उत्तर देतो, मला उद्याचं गृहीत धरून चालणार नाहीये. मला रोज हे आधुनिक काळामध्ये मित्रा हे रोज स्वतःला सांगण्याची गरज आहे. मी भ्रष्टाचार करणार नाही, मी नियम पाळीन, मी गैरवर्तन करणार नाही, मी नशा करणार नाही. तुम्हाला या गोष्टी गृहीत धरून चालत नाहीत. तुम्हाला कधी तो गुगली कोण टाकेल त्यावेळेला तुला काय असेल. समजा आज दीवार सिनेमातला तो डायलॉग आहे मेरा बाप चोर याच्या अगोदर, की मुलांना अगवा केलेलं आहे आणि त्याच्याकडनं सही घेतात. हे सिनेमात वर्षानुवर्ष दाखवतात. तुझं कुटुंब माझ्या कब्जात आहे. अरे हे कसं आहे माहितीये का, तुम्हाला त्या लोकांनी भुरळ टाकण्यासाठी ते वेटिंग असतात. तुम्ही हे दरवेळेला बजावून राहणं. आणि एक नक्की तुला सांगतो, जर का तुम्ही खमके राहिला ना तर अप्रोच होऊ शकत नाही. मला बिलीव्ह मी 1996 साली त्यावेळेला भारतात मोबाईलही नव्हते मला वाटतं, किंवा नुकते आले असतील, मला एवढं आकडे लक्षात राहत नाहीत. मला महानगरमध्ये एका माणसाचा फोन आला की सिंगापूरला तुम्ही टूरला चाललाय, पोचल्यानंतर तुम्हाला फोन दिला जाईल, फक्त वेदर रिपोर्ट सांगायचा, कारण सिंगापूरला रोज पाऊस पडतो. मी सांगितलं या फंदात मी पडत नाही, मला प्लीज फोन परत करू नका. दुसऱ्या बाजूला मी म्हणलं असतं फक्त वेदर रिपोर्टच द्यायचा आहे, $10,000 देत आहेत, काय प्रॉब्लेम आहे. ते काय करतात, त्या महत्वाच्या मॅचपर्यंत तुम्हाला तेवढंच विचारतात. शेवटच्या मॅचला विचारतात काय रे सुनंदन खेळणार आहे का सर्वेश उद्या, हे बरोबर विचारतात. स्पॉट फिक्सिंगमध्ये अझरुद्दीनचा जो काळ होता त्याच्यामध्ये सुद्धा मॅच फिक्सिंग झालेलं नाहीये. स्पॉट फिक्सिंग हे का झालं, 3ऱ्या नंबरवर मी जाणार म्हणून माझं नाव आहे, बॅटिंगला तुला पाठवलं जातं. का तर तू लेफ्ट हँडरच आहेस, का तर तू मारणारच आहेस. हे कॅप्टनला तू चॅलेंज करू शकतो का, की सुनंदनचं नाव बोर्डवरती होतं की एक बॅट्समन आउट झाल्यावर तो जाणार, सर्वेशला का पाठवलं, तू चॅलेंज नाही करू शकत. सेम वे फास्ट बॉलर तू आहेस, बॉल तूच टाकणार नवीन बॉल, पण स्पिनरनी सुरुवात केली, चॅलेंज होऊ शकतं का, नाही. पण हे जर का बॅक एंडला फिक्स्ड असेल, जे बुकीज लोक आहेत त्यांना जर का तू विचारलंस तर मॅच जिंकणार हारणार याचं बेटिंग 5% असतं, 95% बेटिंग हे बाकीच्या गोष्टींवरती असतं. हे फिक्स होऊ शकतं, हे सत्य आहे. त्याला तुम्ही नाही म्हणणं, हे सुरुवातीपासून केलं प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकदा जर का कुठंतरी बोलावणीत तुम्ही इंटरेस्ट दाखवला, फॉर एक्झाम्पल आपल्या लक्षात येत नाही, आपण ग्रुपमध्ये बसलेला असतो, 4 लोक ओळखीचे असतात, 4 लोक अनोळखी असतात, आणि तिथे मी म्हणलं अरे काय छान पिवळा शर्ट आहे रे, हे एक असू शकतं. आणि मी आलो, आईला कुठला ब्रँड आहे, काय कुठनं घेतला, केवढ्याला पडला. तर हा ऑब्झर्व करत असतो, हा बुकी असतो, हा म्हणतो ओ सुनंदनला ही आवड आहे होय, दुसऱ्या दिवशी अरमानी लागला मासा गळाला. हे त्यांच्यासाठी मी परत दाणा टाकण्यासारखं म्हणतो. इट्स सो इझी फॉर देम. इंडियन टीमवर पण एकदा 1996 की 97 मला साल आठवत नाही, पण फिक्सिंगचा आरोप झाला होता असं म्हणतात, आणि बीसीसीआयने सगळ्या प्लेयर्सना त्यातनं बाहेर काढलं असं म्हणतात. काय सत्य आहे त्याच्या मागे? त्यावेळेला सुद्धा मॅच फिक्सिंग झालेली नाहीये, स्पॉट फिक्सिंगचे प्रयत्न झालेले. जे मगाशी मी तुला रेफरन्स दिले की त्या काळामध्ये अचानक रॉबिन सिंगला लेफ्ट हँडर म्हणून बॅटिंगला पाठवणं ही गोष्ट झालेली आहे. स्पिन बॉलरनी सुरुवात ही गोष्ट झालेली आहे. आणि अझरुद्दीनच्या बाबतीत ही गोष्ट, त्याला जी शिक्षा झाली त्या शिक्षेच्या वेळेला ही गोष्ट स्पष्ट झालेली होती की त्याचे आणि अजय जडेजाचे बुकीज बरोबर संवाद होते. त्यांनी ते डिनाय करायचा प्रयत्न केला की आम्हाला वाटलं फॅन्स आहेत म्हणून आम्ही फोन घेतले. याला बाकीच्यांचे फोन तुम्ही घेत नाही,
आणि मॅचच्या दिवशी सकाळी या लोकांचे धडाधड फोन बरेच घेतात. त्यामुळे आणि अजून एक त्याच्यानंतर मला जो राग आला आणि शंका आली, ती शंका अशा करता आली, ज्या वेळेला सगळं झाल्यानंतर तो एक वाक्य बोलला त्यावेळेला माझं मन उडालं त्याच्यावरनं. जेव्हा तो म्हणला की मी फक्त मुस्लिम धर्माचा आहे म्हणून माझ्यावरती हे गोष्टी होत आहेत. जेव्हा तू कॅप्टन झाला त्यावेळेला तू कुठल्या धर्माचा होतास रे भाऊ? आम्ही तुला कडेवर घेतलं, अभिमानाने हे केलं, ते तू खेळाडू म्हणून केलं. तू अझरुद्दीन आणि धर्म आणि हे बघितलेलं नव्हतं आम्ही. तू ब्रिलियंट बॅट्समन होतास, तू मस्त कॅप्टन होता म्हणून आम्ही तुला डोक्यावरती घेतलेलं होतं. तुझा पाण उतारा केला ते तू शेण खाल्लं म्हणून केलेलं आहे, तू कुठल्या धर्माचा आहेस म्हणून केलेला नव्हता. त्यामुळे परत मी मुद्दा तोच मांडीन, स्पॉट फिक्सिंग ही गोष्ट रूल आउट करता येणार नाही. एक सामान्य माणूस म्हणून क्रिकेटर्सकडे बघताना नाही कायम कुतूहल वाटत असतं आणि हा खूप लोकांचा चर्चेचा विषय असतो की क्रिकेटर एका जाहिरातीचे किती पैसे घेतात. उदाहरणार्थ विराट असेल, रोहित असेल, किती पैसे छापतात एका जाहिरातीतून? याच्यामध्ये विराट कोहली, धोनी हे 10 कोटीच्या पुढे आहे वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आणि बाकीच्यांचे त्याच्या खाली येणार अंदाजाने. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फिल्म आणि क्रिकेट या 2 गोष्टीच हे व्हेइकल्स आहेत, जाहिराती पळवण्याची व्हेइकल्स. त्याच्यावरती तुम्ही स्वार होत लोकांपर्यंत ते पोचवत असता. त्यामुळे या लोकांना तो मान असतो. फिल्म स्टार जे असतात त्यांना त्यांच्या स्टारडमचं असतं आणि खेळाडूंना त्यांच्या परफॉर्मन्सचं असतं. उदाहरण देतो मी तुला, तुला मी प्रपोजल देतो. उंची आहे 5 फूट 5 इंच, पिचका आवाज, पिचके डोळे, अशा मॉडेलला तू जाहिरात देशील का ऋतिक रोशनला देशील? ऋतिक रोशन. आणि 5 फूट 5 इंच वाल्याचं नाव तेंडुलकर आहे तर तू काय करशील? त्याला त्या उंची आणि लांबी रुंदीसाठी नाही मिळत, बरोबर. त्याला त्याच्या ग्राउंडवरच्या कामगिरीसाठी मानलं जातं. तो हिरो बनतो ते ग्राउंडवरच्या कामगिरीसाठी. त्यामुळे ते व्हेइकल आणि ह्याच्यातनं त्यांना पैसे मिळतात, अर्थातच मिळतात, पण त्यांचा तो रीच आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची ती ताकद आहे ना भाऊ, त्याचा अभिमान वाटतो मला की आज कुणीही कंपनी ब्लाइंडली कुठल्या प्लेअरवरती पैसे लावेल का? विनोद कांबळीला जाहिराती किती मिळतात आता? लक्षात घ्या, इतकं सोपं नाहीये. तुमचं कॉन्डक्ट तसं असायला लागतं, तुमचा परफॉर्मन्स तसा असायला लागतो, लोकांमध्ये प्रतिमा असते, त्याचबरोबर त्यांची पॉप्युलॅरिटी असते. या सगळ्याच्या जीवावरती ते मिळत असतं. त्यामुळे हा अर्थव्यवस्थेचा खेळ आहे अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. IPLची इकॉनॉमी जी आहे ते मॉडेल कसं चालतं आणि त्याचे जे ओनर आहेत टीम्सचे, त्यांना त्यातनं पैसा कसा जनरेट होतो? गुड क्वेश्चन मित्रा. दिल सिनेमा पाहिलास का? दिल, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, त्याच्यात एक डायलॉग आहे, लाखो जाते तो करोडो आते. याच्यात काय आहे, इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप भयानक आहे, पण IPLच्या पाठबळाला एक सॉलिड बिझनेस मॉडेल आहे. त्या सॉलिड बिझनेस मॉडेलमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट BCCIला मोठी शाबासकी आणि मानवंदना दिली पाहिजे की त्यांनी क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार केलाय, लोकांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे, एक सॉलिड बेस निर्माण केलाय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे आज TV रेव्हेन्यूचं जे ब्रॉडकास्टिंगचे पैसे येतात ते पूर्वी 100 यायचे, ते आता 10,000 येत आहेत, एवढा फरक आहे. त्या पैशातलं 8% रक्कम ही सगळ्या ओनर्सला विभागून दिली जाते. इन्स्टेडिया राईट जे असतात त्याचे दिले जातात, टाइम आउट त्याच्यातले 8% जातात. हे सोडून ओनर्सला स्वतःचं ब्रँडिंग करता येतं. जे पुढं जाहिरात आहे, इथं जाहिरात आहे, इथं जाहिरात आहे, इथे म्हणजे जिभेवर नाहीये एवढंच. तर ह्याच्यातनं तुम्ही ते परत या प्लेयरना हजारो करोडो लोक रोज बघत असतात, त्याच्यातनं तुमची जाहिरात पोचली जाते, हे जाहिरातदारांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यातनं ती रिकव्हरी होते. शाहरुख ह्याच्यातला सर्वात हुशार माणूस होता. पहिली गोष्ट, त्यांनी इडन गार्डन निवडलं की जिथे गेट मनीतनच त्याला भरपूर पैसे मिळाले. दुसरी गोष्ट, त्यांनी सेल लावला. तो म्हणला, त्याला रिकी पॉन्टिंग होता, सौरव गांगुली होता. तो म्हणला मी मध्ये येतो. IPLचे 2 महिने, त्याला 1.5 महिना, आधीचे 15 दिवस, नंतरचे 15 दिवस आम्ही तुम्हाला जाहिरातीची परवानगी देतो, मला पैसे देऊ नका, या दोघांना द्या, आमच्या कंपनीला, आमच्या टीमला द्या.
लोक म्हणले वा वा क्या बात आहे, त्याची IP गेली, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, पण तो ते हे विकून मोकळा झाला, त्याचे पैसे कधीच वसूल झाले, गुंतवलेले पैसे. आणि आज या सगळ्यांना इथं जाहिरात, इथं जाहिरात, इथं जाहिरात, याच्यातनं पैसे मिळतात. TV राईट्स मधनं मिळतात, गेट मनी मधनं मिळतात, स्ट्रॅटेजिक टाइम आउटचे मिळतात, अंपायरच्या इथं ब्रँडिंग असतं त्याचे मिळतात. या सगळ्याचे 8-8, 10-10% हे त्यांना परतावा जातो. म्हणून हे मॉडेल सस्टेनेबल आहे. आज भारतामध्ये स्टेट असोसिएशन प्रचंड प्रमाणात लोकल लीग चालू करतायत. रिकव्हरी मॉडेल नाहीये, हे लक्षात घ्या. IPL ला रिकव्हरी मॉडेल आहे आणि म्हणून ती स्पर्धा यशस्वी आहे. खूप लोक असं म्हणतात की फक्त पैसे कमवता यावे, पैसे छापता यावे सट्ट्याच्या माध्यमातून, म्हणून वर्षानुवर्ष दरवर्षी हे IPL भरवलं जातं. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? काही संबंध नाही. हे लोक म्हणजे उद्या तुम्ही 2.5 महिने चालणाऱ्या स्पर्धेवरती तुम्ही हे केलं तर उद्या जे 10 ओनर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही शंका घेताय. हजारो कोटी रुपये त्याच्यावरती गुंतवणाऱ्या विविध कंपन्यांवरती तुम्ही शंका घेताय. ही शंका तीच लोक घेतात. सॉरी टू से, त्या लोकांना सट्टा आवडतो. माझ्याकडे आत्ता फोन नाहीये, मी फोनमध्ये एक कॅटेगरी लिहून ठेवली आहे. तू हसू नको तर मी तुला सांगतो. नक्की सांग. त्या कॅटेगरीमध्ये नाव आहे TRAS, म्हणजे काय? त्रास. अच्छा, एक्झॅक्टली. ओके. मी कॅटेगरी निर्माण केली आहे. का तुला सांगतो, एखादा माणूस आहे, एखादा मित्र आहे, मला वर्षभर फोन करत नाही किंवा ख्याली खुशाली विचारत नाही. मॅचच्या दिवशी किंवा मॅचच्या आदल्या दिवशी, काय सुनंदन कसा आहेस तू, काय म्हणतो, तुझी आठवण आली, काय वाटतं रे उद्या काय होईल. या सगळ्या लोकांना मला खूप वाईट वाटतं हे सांगताना. घराघरातल्या लोकांना या सट्ट्याची आवड आहे. ही सत्य परिस्थिती मी सांगतोय. इकॉनॉमिकली खालच्या लोकांचं मी म्हणत नाहीये, एस्टॅब्लिश लोकांचंही म्हणतोय. चांगल्या चांगल्या प्रोफेशन्सचं मी म्हणतोय की ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत, जे वकील आहेत, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा या सट्ट्याची आवड आहे. ते लोकांना जेव्हा धक्का बसतो, आजही तू जर का माझं फेसबुक किंवा YouTube चाललं, काही लोक मला कायमस्वरूपी प्रश्न विचारतात, तुमची काय हो. मी नाही खेळत, मी XYZ नाही खेळत. त्यामुळे हे त्यांनी दोष देण्यापेक्षा आरशासमोर उभं राहा असा मी कडा सवाल करेन त्यांना. स्वतःला इंटरेस्ट असतो, स्वतःला पैसे छापायचे असतात, पण बोर्ड दुसऱ्याकडे करायचा, त्याला फटका पडलेला असतो, मग हे दोष देतात. सट्टा चालणारे जे ऍप्स आहेत त्याला प्रमोट पण आपलेच क्रिकेटर करतात की पण. अरे त्याला गेमिंग सांगून त्यांनी व्यवस्थित गुंडाळून ठेवलाय, पण हा सरकारचा निर्णय. ते गेमिंग आहे का तो सट्टा आहे हा सरकारचा निर्णय. आपण त्याच्यात पडायला नको. पण याच्यामध्ये आजकाल तू एक लक्षात घे, आज XYZ टीम किंवा गेमिंग ॲप्लिकेशन हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात या खेळाला, त्या खेळाला, IPL ला, XYZ ला सगळ्याला जेव्हा ते प्रमोट करतायत, तुला काय असं वाटतं की त्यांच्या घरची FD मोडून ते प्रमोट करतायत त्यांचं प्रोडक्ट? कोणाच्या खिशातनं पैसे काढतायत? कोट्यवधी लोक हे खेळतायत रे बाबा, कोट्यवधी लोक खेळतायत आज हे. म्हणून म्हणलं की दोष देण्यापेक्षा अरे सिंपल गोष्ट आहे यार, तुम्हाला वाईट गोष्ट आणि चांगली गोष्ट याचे ज्याचे त्याची माणसं हवी असतात. उद्या तुला एखादा फोन करेल, अरे हे पुस्तक वाचलंस का, आणि हेच जर का तू सट्टा खेळणार, काय रे झालं कालच्या मॅचला तुला किती त्यांची ती चर्चा असते. उद्या कुणीतरी नशेबाज असतो, त्यालाच बऱ्या त्या पुढे मिळतात, आपल्याला नाही मिळत, आपल्याला अप्रोच नाही होत. हा सगळा खेळ आहे. गेमिंग ॲप्लिकेशनच्या गेमिंगच्या नावाखाली या गोष्टी चालल्या आहेत. ही अत्यंत अंधुकदरी आहे, खूप अंधुकदरी आहे. आणि या अंधुकदरीवरती आत्ता या सगळ्या खेळांचं, नॉट ओनली क्रिकेट हे टॉपला ॲग्रीड, पण हे सगळे खेळ त्याच्यात अडकलेले आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही क्रिकेटर्सचं आयुष्य खूप जवळून बघता, आम्हाला लांबून बघताना फार फॅसिनेटिंग वाटतं. म्हणजे कसले भारी गाड्या, घरं, यांचं मॅच नसेल तेव्हा एन्जॉय. कसं असतं यांचं खरं आयुष्य? स्ट्रगल असतो, काय असतं, का मजाच असते फक्त? आपल्याला फॅन्स म्हणून, इंडियन फॅन्स म्हणून 2 अवयव आहेत. एक आहे डोकं नाचवायला चांगलं खेळल्यावर, दुसरे पाय लाथा घालायला, मध्ये हात फिरवणं, अरे शाबास चांगला खेळला. आपल्याला हे अवयवच नाही आहेत. या सगळ्या अपेक्षांची ओझी घेऊन हे खेळाडू खेळत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.
त्या लेवलला तुला सांगतो की तुम्ही जर का नुसतं त्या इंटरनॅशनल ग्राउंडच्या मध्यभागी जाऊन उभं राहिलात ना, तुमचे पाय लटलट कापतील. या खेळाडूंची मानसिक कंठकरता खूप जास्त असते. फक्त इंडियन टीममध्ये तुम्ही खेळलात, तुम्ही मोठे खेळाडू बनलात की फॅन फॉलोईंग असतं. प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी रोहित शर्माला, विराट कोहलीला भेटावं, सचिन तेंडुलकर बरोबर जेवण करावं, नंतर अनुष्का शर्मानी भाकरी भाजी करून मला वाढावी. सगळ्यांनाच वाटत असतं. हे शक्य नसतं. या अपेक्षांच्या ओझ्याखाली हे खेळाडू वावरत असतात. सामान्य आयुष्यांना नसतं जे त्यांनी चूज केलेलं आहे. असं नाही म्हणत की अरे ते काय अडचणीत वाटतं. ऐशारामात जगतात, ऐशारामातच जगतात आणि आधुनिक अर्थव्यवस्थेच्या अश्वावरती आरूढ झालेले ते. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं पण डीप इनसाइड बरेचसे खेळाडू हे साधे असतात. त्यांना तुम्ही माणूस म्हणून जर का ट्रीट केलं तर तेही तुम्हाला माणूस म्हणून ट्रीट करतात आणि उत्तम असतात. हा माझा तरी अनुभव आहे. आम्हाला इतके छोटे छोटे प्रेशर असतात आयुष्यात तरी आम्ही डिप्रेशनमध्ये जातो. हे क्रिकेटर लोक कधी जातात का डिप्रेशनमध्ये? वेळच नसतो. डिप्रेशनमध्ये जायला वेळ तर पाहिजे. जर लक्ष नाही दिलं त्या 150 किलोमीटर तो थोबाड फुटेल. डिप्रेशन वगैरे गेलं खड्ड्यात समोर बघायला. रिटेक नाहीये इथं भाऊ. थांबा थांबा परत एक रिटेक घ्या. हे नाहीये, थोबाड फुटतं. बॉल लागला बरगड्यात. तुला काय सांगू, फैजलाबादला सचिनला एकदा शोएब अख्तरचा बरगडीत बॉल बसला. सरांनी शिकवलेलं होतं की आघात कुठं झालाय दाखवायचं नाही, कारण बॉलरला त्याच्यातनं प्रेरणा मिळते. त्यामुळे बक्कन बॉल लागला. तो असाच्या असा त्या शोएब अख्तरकडे बघत होता. त्याला कळलं नाही ना, त्याने असं केलं, काही केलं नाही, खेळत राहिला. 2007 साली आपण ऑस्ट्रेलियात गेलो. ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर एकदा काहीतरी कारणासाठी सचिनला थोडा त्रास झाला उन्हाळ्याचा, ब्रिदिंगचा, म्हणून त्यांनी एक शेवटच्या टप्प्यामध्ये टूर आलेली असताना त्यांनी एक डाय इंजेक्ट केला तपासायला की बाबा तुला काय काय झालंय. आणि तो डॉक्टर बोंबलायला लागला. अरे म्हणला तू काय येडा का खुळा तू? सचिन म्हणला का काय झालं? तो म्हणला गेले कमीत कमी 2 महिने तुझी बरगडी फ्रॅक्चर आहे आणि तू तसाच खेळतोयस. म्हणजे यांचा पेन थ्रेशोल्ड ज्याला म्हणतात, सहनशक्ती ही काय असेल तू फक्त विचार कर. अरे नख लागलं तर आपण बोंबा मारतो, बघा काय झालं. इकडं बोटं शेकाटलेली असतात. धोनीची जेव्हा त्यांनी शेवटची टेस्ट खेळली तेव्हा हात पुढे कर, धोनी शेकहँड करू शकत नव्हता, कारण हे सगळं पिचलेलं होतं, बोटं वाकडी झालेली. पैसे आहेत म्हणून तुझी ही नक्कल्स काही नीट करून दिली जात नाही. त्याला विश्रांती हाच एक उपाय असतो. त्यामुळे या सगळ्या ओझी झेलत हे खेळाडू खेळत असतात. नॉट ओन्ली क्रिकेटर्स, अजिबातच नाही. सुनील छेत्री आहे, आज सुमित नागल आहे, बोपण्णा आहे, हॉकीचे लोक आहेत, मरणाचे त्यांचं. कुणी एक तुला जागतिक स्टेटमेंट सांगतो, कुणीही टॉप लेवलचा प्लेयर, रोनाल्डो असू देत, मेसी असू देत, कुणी तेंडुलकर असू देत, कोहली असू देत, 100% फिटनेसच्या खाली मॅच खेळतच नाही. इतकं लागलेलं असतं. पण ह्यांची जिद्द आणि सहनशक्ती एवढी असते ना, घाबरतच नाही. आणि यशाचा काळ चालू असतो, अपयशाचं येतं, त्यावेळेला अचानक सगळ्या गोष्टी बदलतात. डोकं आपडलं तरी परफॉर्मन्स होत नाही. तेव्हा निराशा खूप येते. की आता शमीची केस घे की एवढं अडचणीतनं तो बाहेर आला. पण अशा वेळेला खेळाडूला, शमीसारख्या खेळाडूला बुडत्याला क्रिकेटचा आधार असं मी म्हणेन. क्रिकेट नसतं तर त्याचं काय झालं असतं मी विचार करू शकत नाही. इतकं भयानक होतं. पण त्याच्यातनं बाहेर यायला एकच होतं की रवी शास्त्रींनी त्याला सांगितलं होतं की शमी, एक ही तुझे चीज बचा सकती है और वो है क्रिकेट. बस क्रिकेट में ध्यान लगा, बाकी सब ठीक हो जाए. आणि त्यांनी कमबॅक केलं, त्यांनी प्रूव्ह केलं. पण यश अपयश, अरे मुलांना अडचणी येत असतात, घरी काहीतरी होत असतं. सचिनचे वर्ल्ड कप चालू असताना वडील गेले, अंत्यसंस्कार करून तो परत ते वर्ल्ड कप खेळायला गेला. याच्यातनं सोपी गोष्ट नसते. फक्त या सगळ्यामध्ये खेळाडू कुठल्याही खेळाचा असू देत, त्यांची मानसिक कणखरता आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा 100 पट जास्त असते. या सगळ्या टेन्शन्स मध्ये आनंदी राहण्यासाठी क्रिकेटर लोक काय करतात? सर्वात त्याची महत्वाची गोष्ट आहे की ते वर्तमानात जगायचा प्रयत्न करतात. आपण खूपच येडे असतो. आपण चांगल्यामध्येही अडकतो आणि वाईटमध्येही अडकतो.
खेळाडू कसे असतात माहितीये का, की गेल्या मॅचमध्ये तू 100 केलायस, झाली ती मॅच संपली, तू जिंकलास. पुढच्या मॅचला तू बॅटिंग चालू केल्यावर किती रन्सवरनं चालू करतोस? 0. आणि गेल्या मॅचला 0वरनं तू आऊट झालेला असलास तर पुढच्या मॅचला कितीपासून चालू करतो? 0. हे समजणं फार गरजेचं आहे. ते दरवेळेला 0पासून सुरुवात करतात आणि म्हणून ते आनंदी राहतात. आपण कसं असतं, मागच्या वेळेला ना त्याला सर्वेश आणि सुरेश माझ्याबरोबर नीट नाही वागले, आता स्टुडिओत जाताना माझ्याशी नीट वागतील का? आपण बॅग कॅरी करून जातो आणि त्यांनी गडबड होते. हे लोक वर्तमानात जगतात म्हणून आनंदी राहतात. हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. वैचारिक किड्याला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटत राहू वैचारिक किड्यावर. खूप खूप धन्यवाद.